नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत ना? तर नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण व्हिडिओ बनवणार आहेत. त्या अगोदर आपल्याला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या माझ्याकडून आणि माझा छोटा वारकरी रुद्र याच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण आहे ना विठ्ठलाच्या मंदिरात जाणार आहेत आणि रुद्रला आहे ना वारकरी बनलेलं आहे. रुद्र इकडे रे, इकडे 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 चल. तर रुद्रला आहे ना आपण वारकरी बनलेलं आहे. रुद्र, झाली का तयारी तुझी? झाली? फिश लावायचं आहे तुला? फिश, बर. तर आपली सगळी तयारी झालेली. व्हिडिओ बनायचं कारण म्हणजे काय आहे पा, आपली संस्कृती वारकरी संप्रदाय टिकलं पाहिजे म्हणजे त्याला कोणी पण अडवू शकत नाही किंवा कोणी पण थांबू शकत नाही. पण बाहेरच्या ज्या शक्ती आहेत ना त्याच्यावर खूप आघात करत त्यात, म्हणजे असं काय एवढं पण नाही, पण चालतंय थोडंफार, आहे की नाही? तर गावाकडं आपलं वातावरण कसं असतं. आमच्या गावाला आहे ना आता आषाढी एकादशी निमित्त आहे ना 4 वाजता दिंडी निघते, पूर्ण गावाला दिंडी निघते, मंदिरात जाते, हनुमान मंदिरात. आणि तिथं आम्ही ना सगळे हरिपाठ भजन करायचो. तसं इकडे काय आहेच नाही. तर आपल्या मुलांना ना थोडी ती संस्कृती टिकायला पाहिजे म्हणलं, चला त्याला एक वारकरी बनवू आणि एक विठ्ठलाच्या मंदिरात नेऊ, म्हणजे त्याला पण कळायला पाहिजे बाबा आषाढी एकादशी किंवा आपलं वारकरी संप्रदाय, नाही का? तर छोट्या छोट्या गोष्टी आत्तापासूनच कळल्या म्हणजे त्याला पण त्याची जाण राहील. किंवा आपला आमच्या इकडं कसं आहे, आमच्यावर आहे ना वारकरी संप्रदायाचा आहे ना खूप पगडा आहे. म्हणजे आमच्याकडे तो भागच आहे, कारण आमच्या इकडे आहे ना श्री संत श्रेष्ठ भगवान बाबा महाराज यांचे आमच्या परिसरावर सगळ्यांचे संस्कार आहेत. त्याच्यामुळेच आम्ही घडलो. आणि आता तो गावापासून लांब येतो त्याच्यामुळे त्याला जास्त हे नाही. तर म्हणलं त्याला वारकरी बनूया त्याला आणि घेऊन जा. पण आपला व्हिडिओ ना तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. बायकोला आहे ना कालच सांगितलं होतं, म्हणलं सकाळी लवकर उठ आणि उद्या एकादश आहे, तर आपल्याला ना आवरून ना मंदिरात जायचं. त्याच्यामुळे आम्ही लवकरच आवरलं आणि घरची पण लवकरच देवपूजा केली. आणि पोराला म्हणलं चला लवकर आवरा फटाफट. गर्दी असं ना थोडीफार. आता मला नाही, आता नाही आरतीच्या टायमाला भेटत नाही. आता 11 वाजता आरती असते. चल ना म्हणलं चला लवकर पटापट. गर्दी काय अजून नाही आहे, कारण गर्दीचा काय टाईम झाला नाही, कारण आपण आहे ना लवकरच आलेलो आहे. तर आम्ही वर आलो, तर वर बाबा होते रुद्रन, ते म्हणलं जरा लावा गण. तर पहिलाच आम्ही रुद्राला गण लावला होता, पण बाबाकडून अजून जरा व्यवस्थित लावून घेतला. मग रुद्रने लावला, सईने लावला आणि मी पण लावून घेतला. काम तसं ड्रायव्हर का तुला अजून मी सजवतो जरा वरती बघ. हा दाब बोलू नको, दाबू नको तू. अरे थांब थांब. अजून एक लावायचं, अजून एक 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 इकडे एक. बाबाने ना रुद्राला ना लय सजिलं. बाबा म्हणले थांब आता मी ना एकदम भारी तुला ना मेकअप करतो. तर बाबाने एकदम मस्त गण लावला आणि रुद्र हसत आला. म्हणजे मंदिर आहे ना एक नंबर आणि खूप छान आहे. कारण इथं आल्याच्या नंतर ना माणसाचं आहे ना मनच प्रसन्न झालं पाहिजे, कारण मंदिरच तसं बनलेलं आहे. आणि हे ना मंदिर आहे ना बरंच जुनं दिसतंय, म्हणजे जुनंच आहे. आणि इथं बोलतेत की इथं बऱ्याच पिक्चरची शूटिंग झालेली, कारण झाली पण असेल, कारण आहे ना तिथं गार्डन आणि ते ना एकदम असं सुपर डुपर बनलेलं आहे. पहा तिकडं 3 शिखर आहेत, झेंडे पण आहेत. आणि इथे ना अजून 2-3 देवांचे ना मूर्ती आहेत, राधाकृष्ण, परत एक देवीची पण आहे आणि विठ्ठल रुक्माईची. कारण इथं आल्याच्या नंतर आहे ना आपण इथं एकदा दोनदा आलो, पण ते काय आपण त्यावेळेस काय आपण व्हिडिओ बनलेला नाही. आज आपण एकादशी निमित्त आलो, तर म्हणलं जरा व्हिडिओ बनवू. पहा इथं दिंडी पण आहे, मंदिराला ना प्रदक्षिणा घालते. आणि इथं महाप्रसाद म्हणजे खिचडी पण वाटपाचा कार्यक्रम आहे. आता आपण आहे ना मंदिरात आतमध्ये प्रवेश करणार आहेत आणि तुम्हाला आतून मी मंदिर दाखवतो. पहा एवढं तगडं नक्षीदार काम केलेलं आहे ना की एक नंबर. कारण हा दगड आहे ना संगमरवरी दगड आहे. हे पहा आता आपण पाहू शकता तुम्ही कसं नक्षीकाम आहे. आणि आता एकदम आपण आहे ना मूर्तीच्या जवळ आलेलो आहेत. आता लाईन लागलेली, आपल्याला लगेच दर्शन होणार आहे. मित्रांनो आपण आहे ना दर्शन करून आता ना मंदिराच्या बाहेर आलेले. तर पहा मंदिराच्या बाहेरचा नजारा ह्या साईडचा पहा कसं गार्डन आहे. आता इकडे ना आपण थोडेसे फोटो बिटो काढू, जरा हाय टाईम आपल्याकडं. तर नंतर मग आपल्याला आहे ना फोटो काढून तसं आपल्याला ड्युटीला जायचं आहे. सेकंड ड्युटी आपली चालू आहे. मित्रांनो इथं जर तुम्हाला यायचं असेल ना तर हे मंदिर काय जास्त लांब नाही,
हे शहाड स्टेशनपासून 1 ते 1.5 किलोमीटरवर आहे. बिर्ला मंदिर म्हणून आहे, प्रसिद्ध आहे सगळ्या इकडं कल्याण एरियामध्ये ना. ते जवळजवळ सगळ्यालाच माहिती आहे, कारण इथं ना बरेच लांबून लांबून लोक येतात. मंडळी ना मंदिरापाशी तिथे ना चहा मिळत होता, तर म्हणलं चला वातावरण पण थंड आहे, पाऊस आहे, तर म्हणलं जरा जाता जाता चहा पिऊया. मग तिथे आम्ही चहा प्यायला गेलो, तर रुद्राने जरा घोटाळाच केला. चहा अंगावर आहे ना चहा सांडून घेतला, पण काय पोळाला नाही. आणि जाताना रुद्रा म्हणला मला एक गाडी, मग मस्त एक गाडी घेतली. मित्रांनो आता आम्ही ना मंदिरातून आलेलो आहेत आणि व्हिडिओचा मी आता इथंच शेवट करतो, कारण आता मला पण आहे ना ड्युटीला जायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला सपोर्ट करा आणि शेअर पण करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.